तो जो ट्रेलर आहे त्या ट्रेलर मधला तिचा जो ना काका बाहुलीसाठी अरे बाबा बाबा लोक काय वेडी झाली. खरंच लिटरली वेडी झाली काय परफॉर्म केलं. कसं असतं प्रत्येक प्रोड्युसर असतो ना त्यांना एक एक मिनिट महत्वाचा असतो बरोबर ना सर कारण टाइम इज मनी. पण आमची ही डार्लिंग नेहमी एक गोष्ट बोलायची की आम्ही समजा बोललो की सर शिफ्ट काय करायचं मग तुम्ही काय बोलायचं कसं कसं बोलायचं? सर शिफ्ट संपते पण आपल्याला आता शिफ्ट एक्सटेंड करायला लागेल तर काय करू लावा शिफ्ट. लिटरली याच्यात असायचं की सर मी बिंधा सांगायचंय रसिक सर की चला 1.5 शिफ्ट लावा. रोजचे 1.5 शिफ्ट अशी शिफ्ट असायची आमची आणि त्यामुळे चकवा लागलेला असायचा. हॉरर मूवी आहे चकवा लागायलाच पाहिजे. सेटपासून हॉटेलला जायचं हॉटेलपासून फ्रेश व्हायचं झोपायचं परत सेटवर यायचं परत हॉटेलला कळायचंच नाही आपण काय करतोय चकवा लागल्यासारखं अरे परत आपण तिथेच येतो. सो जसं तुम्ही एक एक एपिसोड बघताय आणि त्या एपिसोडच्या नंतर एक क्वेश्चन मार्क असतो तसाच घबाडकुंड चित्रपटाच्या लास्टला तुम्हाला एक क्वेश्चन मार्क मिळणार आहे. तो क्वेश्चन मार्क काय आहे हे तुम्हाला आणि तो क्वेश्चन मार्क ना सर थोडा सिनेमॅटिक असणार हो, आहे हो. विथ साऊंड इफेक्ट विथ व्हिज्युअल इफेक्ट. तर मोबाईलवर मजा नाही येणार आहे. समजा आपण म्हटलं की आपला घबाडकुंड चित्रपट रिलीज झालाय तो मोबाईलवर आलाय मोबाईलवर बघायला जायचं नाही मोबाईलवर बघायला ती बोलवते पण जायचं नाही. करेक्ट. आणि सर 19 तारखेला तर जास्तच गरम होणार आहे वातावरण कारण 19 तारखेला आमचा चित्रपट येतोय जो फक्त आणि फक्त थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. नमस्कार मी देवदत्त नागे आणि आमच्या या बाल्कनीमध्ये म्हणजे प्रत्येकाला बाल्कनी आवडत असते. माझ्याकडे एवढी मोठी बाल्कनी आहे. सो बाल्कनीमध्ये बसून संध्याकाळी मस्तपैकी चहा प्यायचा. आता तर काय पावसाचे दिवस सुरू होतील. पाऊस पडत असताना मस्तपैकी त्या बाल्कनीमध्ये गरम गरम चहा ती नारळाची झाडं मस्त बघत बसायचं. मध्येच हळूच त्या खारुताईंचे आवाज येणार पक्ष्यांचे आवाज येणार असं एक आल्हाददायक वातावरण काही दिवसातच माझ्या अलिबागमध्ये आता सुरू होणार आहे. पण त्याच्या अगोदर एक बाल्कनी मात्र या इथे इथे बसलेली आहे आणि ही बाल्कनी म्हणजे आमच्या बोल भिडूची बाल्कनी. या बाल्कनीमध्ये मी स्वतः तुमच्या समोर आहे. बरोबर माझे एक जबरदस्त जवळचे मित्र असे आहेत. माझे मित्र म्हणजे आपला चित्रपट येतोय घबाडकुंड आणि ह्या घबाडकुंड चित्रपटाचे प्रोड्युसर डॉक्टर रसिक कदम सर. नमस्कार. सो सर आमच्या बाल्कनीमध्ये तुम्हाला कसं वाटतंय भले बाहेर उन्हाळा असला तरी सुद्धा या इथे थंडावा आहे. हो हो नक्कीच. पण हा थंडावा जास्त वेळ टिकणार नाही. आता गरमागरम गप्पांना सुरुवात होईल. करेक्ट. आणि सर 19 तारखेला तर जास्तच गरम होणार आहे वातावरण कारण 19 तारखेला आमचा चित्रपट येतोय जो फक्त आणि फक्त थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आणि सर आपण थिएटरमध्ये रिलीज करतोय कारण घबाडकुंड चित्रपट हा मला वाटतं थिएटरमध्येच बघण्यासारखा आहे ना. नक्कीच. म्हणजे तुम्हाला काय वाटतं पण असं थिएटरमध्ये बघावा कारण त्याच्यातले जे बारकावे आहेत जे ॲक्शन्स आहेत किंवा जे VFX इफेक्ट आहेत कलरिंग आहे DI आहे हे छोट्या स्क्रीनवर एन्जॉयच करता येणार नाही. मजाच नाही येणार. आणि कुठली भव्य दिव्य गोष्ट ही म्हणजे तो उत्सव आहे. घबाडकुंड हा पहिला मराठी युनिव्हर्स आहे आणि तो उत्सव आहे. तो उत्सव आपण लोकांबरोबर साजरा करतो. एकट्याने आपण उत्सव साजरा करत नाही. ॲब्सोल्युटली. आणि मग आपण जेव्हा छोट्या स्क्रीनमध्ये असतो तेव्हा आपण एकटे असतो आणि उत्सव आपण सगळे मिळून करत असतो. थिएटरमध्ये साजरा सो करतो. मला वाटतं प्रत्येक मराठी माणसासाठी ही अभिमानाची गोष्ट असेल ना नक्कीच कारण नक्कीच. हॉलिवूड मार्वल किंवा बॉलिवूड ह्याच्यामध्ये ही युनिव्हर्स ही संकल्पना आहे. मार्वल तर आपण बघतोच आहोत की ही संकल्पना अगदी फार जुन्या अगोदरपासून त्यांच्या इथे आहे की एक मोठं जग आणि त्या जगामध्ये काही घटना घडत असतात ज्या एकमेकाशी रिलेट होत असतात. सो ही संकल्पना आपण पहिल्यांदा मराठीमध्ये आणतोय म्हणजे प्रत्येक मराठी माणसासाठी ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. सो मुहूर्तमेढ आपण रोवणार आहोत आणि ह्याचे साक्षीदार तुम्ही होणार आहात. पण सर ही साक्ष द्यायला आपल्याला कुठे यायला लागेल? चित्रपटगृहात. येस ॲब्सोल्युटली. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं म्हणजे आता जसा हा चित्रपटाचं काम चालू झालंय एक दिवसांनी वातावरण तापत चाललंय. प्रेशर. म्हणजे जनरली पुण्या मुंबईकडं 7 जूनला पाऊस चालू होतो. पण अजून उन्हाळा संपत नाहीये. गरमी वाढतीये. आणि ती आतुरता 19 तारखेला नक्की पूर्ण होताना दिसते. होय सर 19 तारखेला
देव करो आणि पाऊस पडो, कौतुकाचा पाऊस पडो खरंच. कारण असं खूप मेहनत घेतली हो आपण. हो, खरंच मला तर ते आपले दिवस आठवतात, दिवस. की दिवस नाही रात्री. हो. दिवस नाही रात्र आठवतात. कारण सी कसं आहे, घबाडकुंड हा चित्रपट असा रात्रीचा आहे. कारण हॉरर आहे, ॲक्शन आहे, थ्रिल, ॲडव्हेंचर, कॉमेडी आहे, इव्हन इमोशनल सुद्धा आहे. सो मोस्टली हॉरर असं काय असेल तर आपल्याला रात्रीच शूट करायला लागतं. आणि आम्ही रात्री शूट करायचो. आणि बऱ्याच वेळा असं व्हायचं की चला रात्री शूट करतोय आपण किंवा दिवसा सकाळी 7 वाजता सुरुवात करतोय. आणि त्यावेळी एक गोष्ट घडायची. ज्याला आपण खूप प्रेमाचं नाव दिलेलं आहे. मोस्टली कसे शिफ्ट्स असतात 12 तासाचे असतात आणि अ, अ, खूप मजा यायची आणि खूप असं मूड लागायचा त्या कामासाठी आणि मूड लागता शिफ्ट संपायला येते 7 वाजायला येतात. मग तेवढ्यात हळूच आमचा प्रीतम, आमच्या सर्वांचा लाडका, या घबाडकुंड चित्रपटाचा डिरेक्टर तो यायचा आणि हळूच प्रेमात प्रेमात तो सांगायचा, की "अरे दादा आजचा सीन खूप मस्त झाला. दादा हा शॉट खूप छान होता आणि आत्ता जो मूड आहे ना तो खूप मस्त आहे. तो असाच कॅरी व्हायला पाहिजे." पण मग त्याला आम्ही म्हणायचो, "का रे कॅरी व्हायला पाहिजे ना, पण काय?" "नाही पण मग आता आपण समजा शिफ्ट बंद केली तर मग तो मूड राहणार नाही." तर तो आमच्याकडनं बदलून घ्यायचा. "हां, ठीक आहे बाबा चल एक्सटेंड कर शिफ्ट." ज्याला मी दीड शिफ्ट हे प्रेमाचं नाव दिलेलं आहे. कसं असतं प्रत्येक प्रोड्युसर असतो ना त्यांना एक-एक मिनिट महत्त्वाचा असतो. बरोबर ना सर? कारण टाईम इज मनी. पण आमची ही डार्लिंग नेहमी एक गोष्ट बोलायची, की आम्ही समजा बोललो, की "सर शिफ्ट कायचं काय करायचं?" मग तुम्ही काय बोलायचं? कसं कसं बोलायचं? "सर शिफ्ट संपते पण आपल्याला आता शिफ्ट एक्सटेंड करायला लागेल." तर काय करू? लावा "लावा दीड दीडशे. शिफ्ट." लिटरली या ह्याच्यात असायचं, की सर मी बिनधास्त सांगायचे रसिक सर, की चला दीड शिफ्ट लावा. त्याचं कारण असं आहे, की ते ते स्वतः ह्या फील्डमध्ये नसले, तरी पण सर तुम्ही कुठल्या फील्डमध्ये होतात? फायनान्समध्ये. हां. स्टॉक ब्रोकर आहे मी. सर सांगा ना प्लीज? स्टॉक ब्रोकर आहे मी बाय प्रोफेशन. पण नाव रसिक आहे. सो काहीतरी देणं लागत होतं म्हणून इकडं आलो. ॲक्सिडेंटल प्रोड्युसर कसा घडतो ते मी अनुभवलेलं आहे. म्हणजे तसं म्हणलं त्यांचं नाव दौलत किंवा संपत असं काहीतरी धनाशी धनेश, धनंजय असं काहीतरी असायला पाहिजे होतं. कारण ते खरंच स्टॉक ब्रोकर आहेत आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी फायनान्सशी निगडीत. पण त्यांचं नाव धनंजय किंवा असं नसून त्यांचं नाव मस्तपैकी रसिक आहे आणि ते आता आम्हाला अगदी पुरेपूर आम्हाला दिसलेलं आहे, की ते खरंच खूप रसिक. कारण रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी जो खमखा उभा राहतो, तो म्हणजे रसिक असतो. सो आम्ही जेव्हा शिफ्ट एक्सटेंड करायचो ना, तेव्हा एखादा प्रोड्युसर म्हणतो, की "नको 12 वाजता किंवा बाबा शिफ्ट संपते ना, तर 1 मिनिट अगोदरच तुम्ही शिफ्ट संपवून टाका." कारण काय होतं, की ह्या शिफ्ट संपत असताना ना, जो नंतरचा खर्च असतो ना, तो डबल असतो. पण आमचे रसिक सर, "लावा दीड शिफ्ट" असं जोरात बोलायचे. मग तो उत्साह यायचा आणि असं करत आम्ही अल्मोस्ट रोजचे दीड शिफ्ट अशी शिफ्ट असायची आमची आणि त्यामुळे चकवा लागलेला असायचा. हॉरर मूव्ही आहे, चकवा लागायलाच पाहिजे. सेटपासून हॉटेलला जायचं, हॉटेलपासून फ्रेश व्हायचं, झोपायचं, परत सेटवर यायचं, परत हॉटेलला. कळायचंच नाही आपण काय करतोय, चकवा लागल्यासारखं. अरे परत आपण तिथेच येतोय. पण खूप अमेझिंग दिवस होते सर. म्हणजे ऑलमोस्ट आपण 35 दिवस सेटवर होतो. हो, खरंच. अ, मला वाटते 25 दीड शिफ्ट केल्या असतील आपण. हो, लिटरली विचार करा म्हणजे 35 पैकी 25 आणि असं असेल नंतर तर सवयच लागली होती, की हां यार, आपण ते कंटिन्यू करूया. सो सर आम्ही मेहनती आहोत ना? नक्कीच, नक्कीच. म्हणजे एवढं मनापासून सगळ्यांनी काम केलंय. अगदी सेटचा जेव्हा पायाभरणी चालू झाली, त्या दिवशीपासून मला जाणवते, की यार नाही हे लोकं खूप झोकून काम करतायत. आणि ना आर्टिस्टचा एक एक न्यूनगंड असतो. म्हणजे मला एक न्यूनगंड होता, की यार सेलिब्रिटीज आहेत, मी कसं इंटरॅक्ट करणार? म्हणजे पहिल्या दिवशी किंवा रादर हे जेव्हा प्रीला ऑफिसला यायचे, तेव्हा मी शाय असायचो एकदम. एकदम शाय, की कसं बोलायचं, काय बोलायचं? आणि नंतर जेव्हा सेटवर एक पहिला दिवस फास्ट गेला आमचा. म्हणजे पूजा होती. मग तो अर्धा दिवस वेस्ट गेला होता. मग त्यांची कामं चालू झाली आणि माझ्या मुलाचा बर्थडे पण होता. सो मला घरी जावं लागलं होतं. मग नंतर आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून एक गोष्ट लक्षात यायला लागली, की नाही यार हे आर्टिस्ट जरी असले, तरी ही माणसं म्हणून खूप चांगली आहेत. आणि एवढी चांगली माणसं मिळाली, की मग तिथनं मैत्री एक टप्पा तो मैत्रीचा आम्ही पार करत गेलो. खूप मजा येत होती. म्हणजे हा
लाईफटाईममधला एक एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी पण, की काय मजा असते फिल्म मेकिंगमध्ये ती पूर्ण कळते. सर त्या दिवशी मी पहिल्यांदा आलो होतो ऑफिसमध्ये. सो त्याच्यानंतर काही दिवस माझे आणि रसिक सरांचे तर लाईक खूप प्रोफेशनल संबंध असे होते आणि ते प्रोफेशनल रिलेशन कधी इमोशनल रिलेशनमध्ये कन्व्हर्ट झाले काहीच कळलं नाही. म्हणजे मी एकतर मजा-मस्ती करणारा माणूस, पण मी अगोदर हे, पण नंतर मग त्यांना माझे खरे अंग दिसायला लागले. खूप मजा-मस्ती असायची. बरं असं असायचं, की आम्ही जेव्हा शूट करत असताना दिवस कुठला आहे, त्यापेक्षा सॉरी रात्र कुठली आहे, हे आम्हाला माहीत नसायचं. गोपाळकाला होता. सो आदल्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म वगैरे साजरा झाला आणि दुसऱ्या दिवशी मग दहीहंडी अशा दहीहंडी ह्याच्यात. होती. पण त्या दिवशी शूट करणं गरजेचं होतं, कारण पावसामुळे आमचे ना खूप दिवस वाया वाया म्हणजे पाऊस म्हणत होता, "जरा आराम करा." म्हणून आम्ही सेटवर थांबायचो. सो सहज म्हणून मी माझ्या व्हॅनिटीमध्ये सगळी गोविंदाची गाणी असतात ती लावायला सुरुवात केली. तर आमचे हर्ष, आकाश, सुमित हे वगैरे सगळे फोटोग्राफी करायला आले. "अरे, देवासर नाचतायत, देवासर नाचतायत, हीच मोठी गोष्ट आहे." सो त्यासाठी ते मग म्हटलं चल बाहेर हळू आणि नंतर आमच्या त्या 2 व्हॅनिटीमध्ये अख्खं युनिट घुसून नाचत होतं आणि त्याच्यामध्ये सर्वात एक नंबरला नाचत होते आमचे रसिक सर. तो जो व्हिडिओ आहे तो आपला आहे, Instaला Instaवर आहे आहे. आणि त्याला खूप चांगले व्ह्यूज आहेत. तुम्ही बघा म्हणजे एखादा प्रोड्युसर आपल्या युनिट बरोबर मिळून मिसळून कसा नाचतो ह्याचं एकमेव उदाहरण असेल कदाचित. त्यावेळेस काय झालं, अशीच खुर्ची होती. मी सेटवर बसलो होतो. मागनं आवाज यायला लागला गाण्यांचा आणि मी तर आहे पुण्याचा. म्हणजे दहीहंडी, गणपती याचं अतूट नातं आहे. आवाज यायला लागला आणि ना त्या दिवशी एक अशी म्हणजे कुणकुण होती, की यार यावर्षीची दहीहंडी मिस होणार आपली. आपण नाही जाणार बेलबागला, आपण नाही जाणार मंडईला, दगडूशेठला. मग माझ्या डोक्यात विचार आला होता. मी तेव्हा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरला सांगून ठेवलं होतं, की "तू हंडी आणून ठेव." ओके. माझा माझा हा प्रयत्न होता, की आपण इथं हंडी बांधूयात. पण म्हटलं हे कामात बिझी असताना यांना असं डिस्टर्ब करणं योग्य नाही. मग कानात मागनं आवाज पडायला लागले. मग आपोआप पाय हालायला लागले. तिथं जाऊन बघतो तर सगळे नाचतायत आणि मी एकटाच बाहेर राहिलोय. असं शक्य नाही. मग घुसलो आतमध्ये आणि त्या दिवशीपासून मग जे काही थोडंसं एक बॅरियर होता, तो हां, बॅरियर पण बॅरियर संपून बॅरियर संपून ॲब्सोल्युटली गेला. संपलं. येस. होय आणि तसाच तो भव्य दिव्य चित्रपट आपण पूर्ण केलाय. आपण जे एकमेकाला वचन दिलं होतं ते वचन पूर्ण केलेलं आहे सर. आता सर्वात मोठं वचन मला तुमच्याकडनं मिळालेलं आहे. कारण माझे प्रत्येक प्रोजेक्ट्स तुम्ही अक्षरशः डोक्यावर घेतलेले आहेत. मग जय मल्हार असो किंवा तानाजी द अनसंग वॉरियर, आदिपुरुष, देवकीनंदन वासुदेवा, रॉबिनहूड कुठलेही प्रोजेक्ट असो. तुम्ही मला अगदी भरभरून प्रतिसाद दिला, साथ दिली. प्रतिसादपेक्षा मी साथ देणं म्हणतो. सो अशी साथ तुम्ही आमच्या घबाडकुंड चित्रपटाला द्या. कारण मी म्हटलं ना घबाडकुंड चित्रपट अ, फक्त एक मराठी चित्रपट आहे किंवा चित्रपट आहे असं नाही. पहिली मराठी युनिव्हर्स. कदाचित आत्ता तुमच्या लक्षात येणार नाही, पण जेव्हा त्याची सुरुवात होईल ही कथा, त्याच्या पुढची कथा कुठल्या चित्रपटामध्ये असणार आहे किंवा त्याच्या पुढच्या चित्रपटामध्ये ह्या कथेशी निगडीत काय असणार आहे? ही जी सांगड जी घातली जाणार आहे ना, ती म्हणजे हे पहिलं मराठी सिनेमॅटिक युनिव्हर्स. सो खूप बरं वाटतं, की आपण नवीन पायंडा पाडतोय. आपण एक पायनियर ह्या गोष्टीचे मराठीतले होतोय. या गोष्टीमध्ये तुमची साथ हवी. बऱ्याच वेळा असं होतं, की चला मूव्ही हिट झाली, हे घेतलं, ते घेतलं, असं केलं, तसं केलं. पण मला रसिक सरांबद्दल सांगावसं वाटतं, की त्यांनी अगोदरच ठरवलंय, की ह्या मूव्हीचं जे होईल ते मला माहिती आहे. पॉझिटिव्ह होणार आहे आणि त्या पॉझिटिव्हिटीमधनं मला दुसऱ्या चित्रपटाची पॉझिटिव्हिटी जास्त प्रमाणात द्यायची आहे. म्हणजे जे काही रिम्युनरेशन मिळेल, ते सगळं रिम्युनरेशन त्यांच्या पुढच्या चित्रपटांना त्यांना द्यायचं आहे. आता आपण 6-7 चित्रपटाचं तरी हे करतोय ना हो, 6. अंदाज. 3 वर्षामध्ये आपण 6 नक्कीच सो करतो. सो जसं तुम्ही एक-एक एपिसोड बघताय आणि त्या एपिसोडच्या नंतर एक क्वेशन मार्क असतो. तसाच घबाडकुंड चित्रपटाच्या लास्टला तुम्हाला एक क्वेशन मार्क मिळणार आहे. तो क्वेशन मार्क काय आहे हे तुम्हाला आणि तो क्वेशन मार्क ना सर थोडा सिनेमॅटिक असणार आहे. हो, हो, हो. विथ साउंड इफेक्ट, विथ येस, व्हिज्युअल इफेक्ट. येस. तर मोबाईलवर मजा नाही येणार आहे. त्यासाठी तुम्हाला थिएटरमध्येच जायला लागेल. है ना सर? येस. पण टेन्शन येतंय. आता सगळ्या गोष्टी जाऊ दे. पण खरं सांगतो गेले काही दिवस आम्ही एवढे धावतोय. आता गाडीमधनं येताना सुद्धा मी आणि रसिक सर आम्ही तेच म्हणत होतो. "सर खूप टेन्शन येतंय हो." नाही देवदत्त. बेसिकली ना प्रेक्षक खूप सुजाण असतात. हो. त्यांना खूप चांगल्या वाईटातला फरक कळत असतो आणि जर चांगलं दिलं ना, तर नक्कीच ते डोक्यावर घेतात. मग तिथं कोण आहे,
स्क्रीनवर कोण दिसतंय याच्यापेक्षा त्यांना काय मिळतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतंय प्रीतमनी आणि आपल्या सगळ्याच टीमनी ही नक्कीच काळजी घेतलेली आहे, की प्रेक्षकांना जे पाहिजेल आहे, ते आपण तयार करतोय. परफेक्ट देतोय. हं. सर तुम्ही एक ते खूप छान वाक्य म्हणाला होतात खर्चाबद्दल. मला सांगा ना? योग्य ठिकाणी खर्च करतोय आणि जेवढा आपण जास्त खर्च करू, तेवढं जास्त आपल्याला इन्कम होतं या बिलीफमध्ये. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये हाच बिलीफ आहे. मोर इन्व्हेस्टमेंट, मोर रिटर्न्स. हां, दुसरा एक बिलीफ आहे हाय रिस्क, हाय रिटर्न्स. पण इथं सुरुवातीला मला वाटत होतं, की रिस्क आहे. नाही, आपण खर्च केला नाही तर लोकही खर्च करणार नाहीत. म्हणजे आपण जर काटकसरीच्या हिशोबाने केलं, तर प्रेक्षकही काटकसर करतात. ते तिकीट काढत नाहीत. मग ते Netflix किंवा अदर जे ऑथराइज्ड ॲप्स आहेत, तिथं आपल्याला बघतात. पण सर गवाडकुंड एक ॲक्चुअली अनुभव आहे, एक एक्सपिरियन्स आहे. सो तो एक्सपिरियन्स मोबाईलवर नाही समजता येणार. कारण मी तुम्हाला माहिती आहे ना, आपण एवढे आता इंटरव्ह्यूज करतो. त्या प्रत्येक इंटरव्ह्यूजमध्ये मी आवर्जून सांगतो, की प्लीज मोबाईलवर नका बघू. मध्ये तर एक ना फॅड आलं होतं, की मूव्ही रिलीज झाली, की लगेच ती एखाद्या अनऑथराइज्ड ॲपवर वगैरे यायची. सो ते पायरसी ती आपल्याला थांबवायची आहे हो. पण देवदत्त यामध्ये ना माझा थॉट असा आहे, की त्या मोबाईलमध्ये तो जो खंगरी आहे, तो मावणारच नाही. कोण खंगरी हो? खंगरी देवदत्त तो मावणारच नाहीये. तो एवढा आडदांड आहे. तो त्या छोट्या स्क्रीनमध्ये कसा दिसेल? म्हणून लोकं थिएटरला येणार आहेत. नक्कीच येणार आहेत. थँक सर, मला खुश केलं तुम्ही. खंगरी कॅरेक्टर मी करतोय आपल्या घबाडगुंड चित्रपटामध्ये. आमचा प्रीतम आहे ना डिरेक्टर, सो त्याला असं काहीतरी ऑफबीट नावं ठेवायची, त्याला जाम हौस, अक्षरशः हौस आहे त्याला. त्याच्या अगोदरचा चित्रपट जो होता तो सुद्धा अल्याड, पल्याड लाईक त्याच्यामध्ये सुद्धा अशीच काहीतरी नावं, चेलुसा. आता चेलुसा ह्याला अर्थ काय त्याला विचार चेलुसा का? तो बोलला नाही तो चेला आहे म्हणून चेलुसा. ओके. त्याच्यानंतर दिल्या, त्याच्या रंगी, खंगरी. बरं, आपण नॉर्मल गुरुजी बोलतो. नाही, गुरुजी. आणि हे गुरुजी म्हणजे आमचे रसिक सर. रसिक सरांनी सुद्धा त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. सो तुम्ही गुरुजी बघा आणि आम्ही खूप हसतो. त्यांचे जेव्हा ते शॉट्स येतात तेव्हा आम्ही मनापासून हसतो. गुरुजींचं एक ठरलेलं वाक्य आहे, की समजा समजा आपण म्हटलं, की आपला घबाडकुंड चित्रपट रिलीज झालाय. तो मोबाईलवर आलाय. मोबाईलवर बघायला जायचं, नाही, मोबाईलवर बघायला ती बोलवते, पण जायचं नाही. नाही. सो त्यांचं हे वाक्य ना खूप खूप कॉमिक ह्याच्यामध्ये आहे. तुम्ही आवर्जून बघा. खंगरी मी प्रीतमला विचारलं, की खंगरी म्हणजे काय रे? तर तो बोलला, "बस दादा मला एक खंगरी नाव आवडलं. मी नाव ठेवून टाकलं." सी एक म्हणतात ना, की योगायोग बघा कसा. मी खंगरी नावानं सर्च करत होतो, की खंगरीचा अर्थ काय? सो Google केलं तेव्हा मला कळलं खंगरी म्हणजे द माउंटेन इन हिमालया व्हिच इज अनटच्ड. म्हणजे किती मस्त तो अर्थ आहे ना. एक्झॅक्टली. नेपाळमध्ये त्याला खंगरी ह्या याने बोलतात. म्हणजे किती त्यांनी विचार करून नाव दिलेलं आहे. मराठीसाठी कमर्शियली अनटच्ड. हां. हो. मराठी चित्रपटसृष्टीसाठी. राइट. कारण माझा पहिला मराठी माझा पहिला कमर्शियल मराठी चित्रपट म्हणजे घबाडकुंड आहे आणि बरोबर तोपर्यंत मी ह्याच्यासाठी अनटच्ड होतो. अनटच. आणि माझं आणि हिमालयाचं नातं तर खरंच खूप मी म्हणतात खूप पवित्र असं नातं आहे. सो या सगळ्या गोष्टीचं जे काय मिलाजोखा म्हणजे खंगरी हे नाव आहे. एक त्याचं एक ध्येय आहे, त्यासाठी तो झगडतोय आणि बाकीचे सुद्धा कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये एक नवीन काही लोक इंट्रोड्यूस होत आहेत. आमच्या स्मिता मॅडम. सो आम्हाला सुरुवातीला वाटलं सर सांगतो तुम्हाला, की नवीन नवीन असल्यानंतर माणूस त्याच्या लक्षात येत नाही, की आपल्याला कुठे स्टार्ट करायचे, कुठे स्टॉप करायचे किंवा इंटेन्सिटी. पण जेव्हा मी शॉर्ट्स बघितले जेव्हा मी मूव्ही बघितला, तेव्हा स्मिताजींनी ना खतरनाक काम केलंय. परफेक्ट वाटतं त्या. म्हणजे रंगी कॅरेक्टर त्याच करू शकतात अशा ह्याच्यात. हो, म्हणजे हे बेसिकली क्रेडिट प्रीतमलाच जातं. वाह! कदाचित त्यांच्या स्वभावाचा चांगलाच अंदाज होता त्याला. पण म्हणजे खूप चांगलं कॅरी केलं तिने. इव्हन म्हणजे ना जेव्हा मी पहिला शॉट बघितला, तो मी त्या मॉनिटरवर नाही बघितला, मी लाईव्ह बघितलं हां, होतं. हां, हां. तेव्हाच मला कळलं की नाही यार हे परफेक्ट आहे. हां.
आणि शॉट संपल्यानंतर त्यांनी मला विचारलं, की "कसं झालंय?" म्हटलं, "कदाचित, कदाचित आपण या कॅरेक्टरसाठी आपण नॅशनलला ट्राय करू शकतोय." ओके. असं त्या दिवशीपासून मला फील यायला लागलं. एकदम हॉनेस्टली, की या चित्रपटामध्ये कमर्शियली किती सक्सेस मिळेल हे माहीत नाही. मिळणार. हां, तेव्हा मोजलं नव्हतं ना, की तेव्हा मोजलं नव्हतं, की खरंच माहीत नाही. जर आपण 7, 8, 10 तारखेची ही गोष्ट असेल. पण मला एकंदर तुमच्या लोकांचे अभिनय बघून किंवा हे बघून अवॉर्ड्सचं वेध लागले होते मला त्या दिवशीपासून. कमर्शियली काय होणार आहे, ते कसं करायचंय, हे त्या त्या दिवशीपासून मी विचारच करत नव्हतो. अवॉर्ड्स कसे येऊ शकतात किंवा काय मिळू शकतंय, हे डोक्यात आहे. आणि ना बेसिकली मला तुमच्या कॅरेक्टरविषयी जेव्हा मी अभ्यास करतोय किंवा एकंदर बघतोय, तर एकदम फोकस कॅरेक्टर आहे. हो. एकदम फोकस. इरिस्पेक्टिव्ह ऑफ आजूबाजूला काय होतंय, त्यांचा त्या खंगरीचा जो गोल आहे, त्या गोलसाठी डेडिकेशन जे आहे, ते परफेक्ट आहे. म्हणजे असंच असावं माणसाने. सर मी तसाच आहे. मी माझ्या गोलसाठी एकदम डेडिकेटेड असतो नाही आणि फोकस्ड असतो. पण सर अवॉर्डसाठी सुद्धा मी फोकस्डच आहे. नो डाऊट अवॉर्ड मिळालाच पाहिजे आणि अवॉर्ड मिळणार आहे. आणि हे अवॉर्ड म्हणजे घबाड असणार आहे, जे 19 तारखेला तुम्ही आम्हाला देणार आहात. कारण 19 तारखेला घबाड जे मिळणार आहे तुम्हाला ते एंटरटेनमेंटचं घबाड असणार आहे. ज्याच्यामध्ये ॲक्शन, ॲडव्हेंचर, थ्रिल, कॉमेडी, इमोशन्स सगळं असणार आहे. सगळे दागिने असणार आहेत हे. आणि तुम्ही जेव्हा थिएटरला गर्दी कराल, जेव्हा तो हाऊसफुलचा बोर्ड जेव्हा आपल्याला दिसेल, सर ते आपल्यासाठी सर्वात मोठा अवॉर्ड असणार आहे. सो त्या अवॉर्डची अगदी आम्ही आतुरतेने वाट बघतोय आणि त्यासाठी खूप मेहनत करतोय. अ, बऱ्याच वेळा मी काही गोष्टी सांगायचो नाही आणि सांगितल्या जात नाही. जसं मी तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट शूट करताना मला जवळपास 40-50 फूट असं उंचीवर पहिले उचललं जायचं आणि मग ॲक्शन ती. कारण आमची जी एंट्री होती ना त्या क्लिफमधनं अशी यायची. सो ते आणि ते करताना जो माहोल होता ना तो खूप चिल्ड होता. हेवी एसी होता त्या तिकडे फिल्मिस्तानला. सो तेव्हा माझे मसल्स एकदम कडक झाले होते आणि त्यात मला काफ मसल टिअर झाला. सो तरी त्या दुखऱ्या पायाने मी बँडेज लाव किंवा त्याला त्याला म्हणतात पेनकिलर घेऊन तसंच मी शूट करायचो. खूप दुखायचं. सगळे विचारायचे, पण मी काही बोलायचो नाही. का तर आपल्या एकामुळे सगळ्यांचा मूड नको जायला. आर्नल्ड श्वार्झनेगर म्हणालेत, की पेन इज टेम्पररी, बट द शॉट इज परमनंट. सो तसंच जेव्हा आपण डे नाईट शूट करायचो गबाडकुंडला, तेव्हा खंगरी असा पंप्ड हवा आहे. सो जसं सर म्हणतात, की तो मोबाईलवर मावणार नाही. त्यासाठी ती मोठी स्क्रीन लागणार आहे. सो त्यासाठी मी पंप करायचो आणि दिवसभर ते पंप चालूच असायचं. डिप्स, बाकी सगळे एक्सरसाइज. सो त्यांनी मला टेंडनायटिस झाला. सो ते आता खूप दुखतंय. जसं म्हटलं तर आता हळू बरं पण होत चाललंय. पण सर पेन इज टेम्पररी. त्याच्यावर हाऊसफुलचा लेप लावणार आहे हां, आपण. सुपर्ब. त्याला एक लेप हाऊसफुलचा लेप लावला की परफेक्ट. ते परफेक्ट येस. होऊन पण जाईल. सर हे जे आहे ना, हे दुखणं त्या ह्यानी तसं जास्त आहे. याला एकच लेप लावून चालणार नाहीये. हां, हो, लेयर्स असणार आहेत त्याचे. हां, सो हाऊसफुलचे बरेच लेयर लागणार आहेत आम्हाला. तुमचा हा देवा आहे त्याला धडधाकट करण्यासाठी तुम्हाला हा लेप लावणं खूप गरजेचं आहे. सो प्लीज थिएटरमध्ये जा, भरभरून गर्दी करा. कशासाठी? तर त्या तुमच्या एंटरटेनमेंटसाठी. डिटेल्स एकदम डिटेल्सवर अभ्यास केलेला आहे. व्ही-एफ-एक्स खूप छान आहे. साउंड इफेक्ट खूप मस्त आहे. सुरुवातीला जेव्हा बघितलं तेव्हा मला पहिला क्वेश्चन मार्क होता, की "अरे प्रीतमनी काय केलंय हे?" मला तर कळायचंच नाही. ते शॉट संपला की प्रीतम हा आवाज द्यायचा, "सर या बघा कसं झालंय शॉट." अरे एवढूसं आहे ते. त्याच्यात काय कळणार आहे? बरं, आपल्या मोबाईलपेक्षा तो मोठाच असतो मॉनिटर, एवढा-एवढा असतो. हो, हो. हां, ते मॉनिटर मी पहिल्यांदा बघितलेलं. शोगन बोलतो हां, आपण त्याला. हां, शोगन. तर त्याला त्याच्यावर दिसायचं, अरे यार ह्याच्यात नाही मजा येते, ह्याच्यात नाही मजा येते. मग जेव्हा त्याचं फर्स्ट कट त्यांनी दाखवला, हां, आता जरा बरं वाटतंय, की आता काहीतरी आपण मोठं करतोय असं. भव्य-दिव्य हां. काहीतरी करतोय. मग तसं इम्प्रूव्हाइज होत गेलं. मग मला लक्षात आलं, की नाही यार हा चित्रपटच फक्त मोठ्या पडद्यासाठी बनलेला आहे. छोट्यामध्ये त्याची मजाच नाही, येत नाही. नव्हती. मला तिथं कळत नव्हतं. हां, मी बाकीचे मूव्ही म्हणजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण किंवा YouTube शॉर्ट्स वगैरे हे मोबाईलमध्ये बघतो. YouTube शॉर्ट फिल्म्स मोबाईलमध्ये बघतो. त्या त्याच्यासाठीच बनलेल्या आहेत. ते कंटेंट त्याच्यासाठीच आहे, मोबाईलसाठीचं. पण चित्रपट हे मोठ्याच पडद्यासाठी बनलेलं आहे. सर मी धुरंधर 1 हा चित्रपट मी याच्या छोट्या स्क्रीनवर बघितला, टेलिव्हिजनवर बघितला. सो मला तो बघितल्यानंतर एवढा पस्तावा झाला, की अरे हा मूव्ही मी थिएटरमध्ये का जाऊन बघितला नाही.
सो मी ठरवलं होतं की याचा सिक्वेल आला, कारण बोलणी चालू होती ना काहीतरी, ह्याचा सिक्वेल आला तर मी ॲट एनी कॉस्ट थिएटरमध्ये जाऊन बघणार. आणि मग मी तो थिएटरमध्ये बघितला. सो तेव्हा त्याची व्याप्ती कळली मला, की काय व्यापलाय तो. सो तसंच तसंच मला घबाडकुंडबद्दल वाटते. येस, नक्कीच. म्हणजे आणि तसाच झालेला आहे तो. तेवढाच भव्य दिव्य आहे. वेगळ्या-वेगळ्या अर्थाने. बरं आता आपण प्रमोशनसाठी धावतोय. काय वाटतं तुम्हाला? तुमचे अनुभव सांगा, मला ऐकायचे आहेत. मजा येतीये. मजा येते. लोकांना प्रश्न पडलाय, की पहिला मराठी युनिव्हर्स म्हणजे काय? आणि त्यांची उत्तरं द्यायला मजा येते. आणि उत्तरं देताना कोड सांगायचं नाहीये. हां. कडेकडेने फिरवायचंय. हां. तर ही ही माझी त्रेधा चिपट पण होतीये, की यार आतमध्ये नाही जायचंय, कडेकडेने पोवायचंय. पण असं वाटायला पाहिजे की त्यांना हे आपण खूप सांगतोय. सो आणि मजा येते कारण लोकं जी येतात, आपले सगळं कुटुंब आपल्याला भेटायला येतं, फोटोग्राफी हे ते. आणि खरंच मला फार बरं वाटतं, लोकं खूप मनापासून प्रेम करतात माझ्यावर, एवढं भरून येतं. पण नेहमी असं होतं की ते चक्रव्यूह होऊन जातं या सगळ्यांमध्ये, प्रेमाचं चक्रव्यूह. आणि खरंच म्हणजे देवाचे उपकार आहेत, की ह्या सगळ्यांना वाटतं आपण चक्रव्यूहाच्या बाहेर पडावं, पण सर ह्या प्रेमाच्या चक्रव्यूहामध्ये अडकून मी राहावं. सतत अडकून राहावं असं मला वाटतं. पण तरी तुम्ही पुढचा जो इव्हेंट असतो, त्यासाठी तुम्ही मला बरोबर बाहेर काढताय त्याच्यामधनं. जाम धमाल येते. लहान मुलं येतात, मांडीवर बसतात वगैरे मस्तपैकी. बरं, एक फोटो चालत नाही. आम्हाला 3-3 फोटो लागतात. अरे उभा, नाही, नाही, आता आडवा घे. हां, आता सेल्फी घे. सो जेवढे प्रकार मोबाईलमध्ये असतील, तेवढे सगळे प्रकारचे फोटो निघतात. मजा येते. ज्यांना फोटो मला देता येतात, त्या मनापासून मी सॉरी बोलतो. कारण वेळ ही अशी गोष्ट आहे, की आपल्याला थांबवता येत नाही. या हे सर लोकांचं प्रेम आहे. कारण बस एवढंच त्यांना सांगतो, की हे प्रेम असंच माझ्या पुढच्या प्रत्येक प्रोजेक्टला देत राहा. जसं माझ्या अगोदरच्या प्रोजेक्टला प्रेम दिलं, तसं सर प्लीज घबाडकुंडला मिळालं ना, तर मला खरं प्रेम आहे असं वाटेल. बरं, आता अजून एक गोष्ट आहे. सर खट्याळ खंडोबा बघितलाय तुम्ही? म्हणजे ना, आमच्याकडे एक कॅरेक्टर आहे मालकीन. वैष्णवी कल्याणकर ती सादर करते. ते ती बिचारी एक सगळ्यात लहान आहे आमच्यात. हां. आणि देवा म्हणजे तिला चिडवण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर असतो. तिचे जे रील्स पडलेले आहेत कोकणातले, त्याच्यावरनं तिला खूप खेचलं जातं. ते फणस कापतानाचा जो रील आहे, ती बिचारी कोयता लावते तिला त्या फणसाला. फणसाला. आणि त्याच्यावरनं देवाने तिला एवढं खेचलेलं आहे, की तो फणस असा फिरवून काढायचा असतो. तो फणसाला ना कधी कोयता लावत नाही. तो फणस असा फिरवून, गोल फिरवून, फिरून मी कोकणाच्या सुरुवातीला मी रायगडचा आहे, अलिबागचा आहे. सो त्याच्यामुळे आमच्याकडे सुद्धा ती फणसाची झाडं. सो तिला नेहमी मी चिडवत असतो आणि ती ती तर एकदम म्हणतात ना, की आमची छोटीशी हक्काची आहे. एकतर किरण माझा खूप जवळचा मित्र, देव माणूस सीरियलचा. सो किरण गायकवाड त्याची ती पत्नी. त्याच्यामुळे खूप जवळचं नातं आहे आमचं. सो हक्कानी मजा-मस्ती चालते आणि तिला आम्ही त्या फणसाच्या गरावरनं गऱ्यांवरनं एवढे आम्ही सगळ्यांनी तिला बिचारीला चिडवलं. एवढं चिडवलं, की त्या दिवशी आपण कुठे होतो सर? आम्ही सांगलीला होतो. जाताना रसिक सरांना फणस दिसले. ते फणस घेऊन आले. असं त्याने त्या तिकडे ठेवलं आमच्या टेबलावर, की घ्या फणस बोलता म्हणून. सो खूप मजा-मस्ती चालते आणि या सगळ्या टीममध्ये आपला प्रोड्युसर सुद्धा, आपला निर्माता सुद्धा अगदी त्याच म्हणजे फॅमिलीचा एक भाग होऊन जेव्हा म्हणतात ना, की त्या मस्तीमध्ये सामील होतो, तेव्हा ते खरं कुटुंब असतं. कारण बऱ्याच वेळा असं होतं, की कुटुंब म्हणजे फक्त आर्टिस्ट एकत्र आहेत किंवा टेक्निशियन एकत्र आहेत. आमचं घबाडकुंडचं कुटुंब आहे ना, ते सगळे अगदी सगळे व्यापलेले आहेत. ही युनिव्हर्स आहे. फर्स्ट मराठी फर्स्ट आहे. मराठी सिनेमॅटिक युनिव्हर्स आहे ही. सो या युनिटची युनिव्हर्स आहे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे भाग आहेत. ते भागांवर आम्ही बिंदास मजा-मस्ती करत असतो. एक एक भाग आहे समजा फोटोग्राफी, तिथे मस्ती असते. एक भाग आहे समजा आर्टिस्ट, ते मस्ती चालू असते. पण सर दिवस संपत आले होते आपले. नाही हो, दिवस आपले चालू होत आहेत. आ, आणि ओके. मराठी चित्रपटसृष्टीलाही सुगीचे दिवस येत आहेत. होय, होय. हां, किती चित्रपट बघा ना हिट ठरलेत आता. म्हणजे ओव्हरऑल टोटल बघितलं तर 200च्या वरती असेल ना तसं हे. 200 सर करोडच्या. खरंच मराठी चित्रपटसृष्टीला तुम्ही सुगीचे दिवस देताय. हे सुगीचे दिवस असेच राहू दे असं मला वाटतं. सो मी जेव्हा आता जवळपास 3 वर्ष मी तेलुगू मूव्हीजचं शूट करत होतो. तिकडची लोकं जेव्हा भेटायची ना मला सांगायची, की आम्ही आमच्या सॅलरीचा काही पार्ट ॲब्सोल्युटली बाजूला ठेवतो. का तर आम्हाला मूव्ही बघायची आहे.
सो तिकडे टेलिव्हिजनचं एवढं फाईट नाही आहे. मूव्हीज बघतात आणि ते मूव्हीज बघतात म्हणून आज साऊथच्या मूव्हीज खूप वरच्या लेवलला आहेत. आपल्याला आपली मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा वरच्या लेवलला आणायची. त्यासाठी फक्त थिएटरमध्ये जाऊन प्लीज मला फार असं वाटतं की मोबाईलवर तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा तुम्ही जी मेहनत, जो खर्च आम्ही केलेला असतो त्याचा अपमान करता असं मला वाटतं. सो प्लीज पायरसी होऊन देऊ नका. थिएटरमध्ये जाऊन बघा. तो सर्वात मोठा बहुमान असेल. येस. आणि एका आर्टिस्टला तीच भूक असते. होय हो. कलेची दाद देणारे प्रेक्षक मिळाले, आर्टिस्टचं पोट भरतं. होय. म्हणून म्हटलं ना की सर्वात मोठं अवॉर्ड ते 19 जूनला हवंय हो, की ते हाऊसफुलचे बोर्ड. येस, येस. तर मी तो वाट बघतोय की पहिला बोर्ड म्हणजे पहिला क्लिक कुठनं करायचा. नाही, पहिला बोर्ड कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत लागेल. अरे आपला बापरे! म्हणजे मराठीतलं पहिल्यांदा असं झालंय की 7 दिवस आधी ॲडव्हान्स बुकिंग चालू झालेलं आहे. ओके. हो. ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं आहे. करेक्ट. तर ज्यांनाही बुक करायचंय त्यांनी पटकन बुक माय शोवर जायचं, गबाडकून सर्च करायचं. पुण्यातले तर सगळेच आहेत, मुंबईतलेही सगळेच आहेत थिएटर्स, आणि आपापलं सीट रिझर्व्ह करून ठेवायचं. सर काय सांगू तुम्हाला, पण खरंच खूप बरं वाटतंय की माझे इंडस्ट्रीमध्ये खूप मित्रमैत्रिणी नाही आहेत सर. म्हणजे खूप कनेक्शन असं नाही आहे. पण जी कनेक्शन्स होतात ना सर, ती कनेक्शन खूप घट्ट होतात. तुम्ही बघा ना, मी एका ग्रुपवर काम केलं की रिपीट त्यांच्याबरोबरच काम असतं माझं. का ते कम्फर्ट लेवल त्यांची माझी. जसं की टी सिरीज किंवा ओम राऊत सर किंवा इव्हन साऊथचा जो आहे ते. सो त्याच्यामुळे असं वाटतं ना की किंवा महेश सर, अगदी महेश कोठारे सर म्हणजे ते इथेच आहेत, काय वादच नाही. सो त्यांच्याबरोबर सुद्धा रिपीट काम असतंच तसं. कसं आहे, एक फॅमिली होऊन गेल्यानंतर ना आपल्याला ना त्यांच्याबद्दल सुद्धा एक आपल्याला आत्मीयता वाटते ही, की तुम्ही मेहनत करताय. तुम्ही जो खर्च करताय त्या खर्चाचा एक पैसा तुम्हाला रिटर्न कसा मिळेल? कारण तो पैसा मेहनतीचा आहे हो. भले आपण बुद्धीने जरी पैसा कमवत असलो तरी सुद्धा ती बुद्धी चालवण्यासाठी जो मेहनत लागते. तेव्हा इथं थोडंसं मी करेक्ट करेल तुम्हाला. प्लीज. मी खर्च नाही करत आहे. मी इन्व्हेस्ट करतोय, मी पेरणी करतोय. ओके. ते उगून नक्कीच भरूनच येणार आहे. पण ही कारण खर्च केलेलं परत येत नसतं. हो, हो. वेळ खर्ची पडतो हां. आणि मी आता इन्व्हेस्ट करतोय. सो इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स आपल्याला नक्कीच मिळतील. प्रेक्षक म्हणजे चित्रपटगृहात नक्कीच येतील. सर मला एक सांगावसं वाटतं, की आपण इन्व्हेस्टमेंट आपण स्वतःसाठी करत असतो. पण तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी करताय. ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही ह्या कुटुंबासाठी करताय. का तर ह्या इन्व्हेस्टमेंटमुळे त्यांना एक एक अभिमानाची गोष्ट आहे, की अरे साऊथमधले मूव्ही किंवा बॉलिवूडमधले मूव्ही आमच्या मराठीमध्ये सुद्धा घबाडकुंड बनतो. हे अभिमानाने सांगू येस, शकतील येस, सर. येस. म्हणजे आता कुठेतरी तोलामोलाची कंपॅरिझन नक्कीच चालू होईल. जे 19 तारखेनंतर ती कंपॅरिझन, म्हणजे आत्ता जर तुम्ही सोशल मीडियावर बघितलं तर ती ऑलरेडी चालू झालेली आहे. हो. खूप सुंदर सर जॉन इब्राहिमने कॉम्प्लिमेंट दिली सर. येस. जॉन इब्राहिमने अजून काय हवंय? आणि मी सुद्धा ज्यांना पाठवलंय ना ते सगळे म्हणतात, की "अरे इज इट दिस मराठी मूव्ही?" येस, येस. म्हटलं, "येस, दिस इज मराठी मूव्ही." मराठीचा अभिमान असा मस्त वाटला. पण खरंच जेव्हा मी काही लोकांना पाठवलं ना त्यांचं हेच म्हणणं आहे, की "अरे यार, हे जे ट्रेलर आहे ना ते थोडं साऊथचं वाटतंय, असं वाटतंय." सो होप्स आहेत, है ना? सो होप्स नाही, खात्रीच आहे आपण चांगलं केलंय. आपल्याबरोबर चांगलंच होणार. ग्रेट. म्हणजे या लोकांनी, म्हणजे देवा सर असू दे किंवा माझा टोटल जो क्रू आहे ना, त्यांनी सगळ्यांनी जीवापाड मेहनत केली. तो मगाशी जो 1.5 शिफ्टचा जो विषय झाला तो एक जोक होता. पण मी बघत होतो की 18-18, 20-20 तास सतत फोकस राहणं हे सोपं काम नसतं. आणि असं एक दिवस नाही करायचंय. 25 दिवस सलग, 35 दिवसाचं शेड्यूल, त्यातले 25 दिवस सलग 20-20 तास फोकस करायचं, त्या भूमिकेमध्ये राहायचं आणि 100% द्यायचं. तर मी नेहमी या 100% आहे सर. मी या लोकांना नेहमी म्हणतो, तुम्ही 100% नाही दिलेलं. तुम्ही 150% दिलेलं आहे. 150. हां, हे नक्कीच आहे. आणि तेव्हा मला कळत नव्हतं की 1.5 शिफ्टचा खर्च जास्त असतो. हे मला माहितीच नव्हतं. मला हे सांगायचं की आर्टिस्ट तर रेडी आहेत. म्हणजे 1.5 शिफ्ट करायला आर्टिस्ट रेडी आहे हेच खूप मोठं असायचं आणि बाकीचं कळायचं नाही. पण मला एक गोष्ट लक्षात यायची की यार नाही, यांचा फ्लो जो मी तोडला आणि प्रीतम जो जसं म्हणतोय की नाही यांचा फ्लो तोडून आपण उद्या ती फ्रेम मॅच नाही झाली किंवा उद्या तो टेम्पो नसेल तर ते थोडंसं एरर राहील. राईट. आपण तो मॅच करू पण ते आपल्याला कुठंच कॉम्प्रोमाइज कुठेच कॉम्प्रोमाइज नाही करायचं.
आणि हे ठरलं होतं प्रीतमचं आणि माझं ठरलं होतं की आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करणार आहे. कारण क्वालिटी प्रॉडक्ट हा फोकस होता आणि क्वालिटी प्रॉडक्ट हा फोकस असल्यामुळेच प्रीतमनी ना जेव्हा टीम सिलेक्शन केलं त्याचं, तेव्हा क्वालिटी लोकच आणलेली. म्हणजे देवा सर असतील किंवा संदीप पाठक आहे. संदीप पाठक असतील, कुशल बद्रिके असतील. इव्हन टेक्निकलमध्ये योगेश कोळी आमचे डी-ओ-पी आहेत, बेस्ट आहेत. नंतर आर्टमध्ये योगेश इंगळे, नंतर कॉस्ट्यूममध्ये वैदेही बहिरे, मेकअपमध्ये अभिषेक पवार. ही सगळी मंडळी अफलातून आहेत आणि त्यांना ना तो प्लॅटफॉर्म मिळाला, की आता ते त्यांची कला दाखवू शकतायत किलो-किलोनी. आणि काय व्हायचं, एक मजा यायची त्यामुळे. हाक म्हणा योगेश, की फाटकन तिघं माणसं हजर व्हायचे. आमचा डी-ओ-पी योगेश कोळी, आमचा आर्ट डिरेक्टर योगेश इंगळे, बरं आमचे साऊंडवाले दादा जसं योगेश दादा. त्यामुळे असं सांगायचं योगेश डी-ओ-पी योगेश साऊंड असं सांगायला लागायचं. नाही तर तिघही धावपळ करत यायचे त्या तिकडे. खूप मजा मस्ती केली आहे. आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत शूट करायचो आणि ती एक मजा जी आहे ना ती म्हणजे त्याला तोडच नाही आहे. मोस्टली ॲक्शन किंवा असं काय असताना किंवा असं नाईट शिफ्ट असताना ना मी खूप कमी जेवतो म्हणजे किंवा कधी-कधी जेवतच नाही. फक्त चहा प्यायचा 5-6 वेळा मस्तपैकी. सो असंच ते झालं. 2-2:30 वाजता शिफ्ट कंप्लीट झाली रात्री, मध्यरात्री आणि हॉटेलला गेलो मी. सो मला भूक लागली होती आणि माझ्या गाडीमध्ये इंडक्शन किंवा माझं कॅम्पिंगचा स्टोव्ह, भांडी सगळं असतं. तांदूळ वगैरे सगळं असतं माझ्या गाडीमध्ये. मला भूक लागली होती. म्हटलं काय तर नूडल्स आहेत. ओके. मी हॉटेलला ते सगळं नेलं. मी संदीपला फोन केला, संदीप पाठक, जो दिल्या कॅरेक्टर करतोय. तर संदीपनी फोन उचलला नाही. म्हटलं मला कळलं. हा गेल्यानंतर आडवा झाला असेल. मी कुशाला फोन केला, कुशल बद्रिके. म्हटलं कुशल अरे मला भूक लागली आहे, मी नूडल्स करतोय. संदीप फोन उचलत नाही, बहुतेक झोपला असेल. तुला नूडल्स खायचे आहेत का? मी वाढवतो. मला तो फोनवर बोलतो, "अरे देवा! अरे तू येडा आहेस का? अरे 3:30 वाजलेत. 3:30 वाजता कोण नूडल्स खातं का? येडा-बिडा आहेस का तू?" असं मला जाम तो बोलला. म्हणजे ओके ठीक आहे. म्हटलं ठीक आहे, मी आता 15 मिनिटांनंतर फ्रेश होऊन मी नूडल्स करीन. झालं. 15 मिनिटानंतर मला कुशलचा फोन. "अरे देवा ते नूडल्स तू केलेस का? केले नसतील तर माझ्यासाठीच पण वाढव." सो तो किस्सा जबरदस्त. तो आला मग आम्ही व्हिडिओ क्रिएट केला वगैरे त्याचा आणि हे ते आणि तो बोलला मी आयुष्यात पहिल्यांदा असे 3:30-4 वाजता नूडल्स खाल्लेले आहेत. सर हे दिवस मी मिस करेन. खरंच कारण खूप मस्त दिवस होते. तिकडे राहणं, पावसासाठी थांबणं, पावसामध्ये जाणं, ते चिखलामधनं सगळं जाणं हे अमेझिंग डेज. आणि तो म्हणजे पुण्यातलं सगळ्यात फेव्हरेट लोकेशन आहे ते. आहे ना खेड शिवापूर खेड शिवापूर. आणि त्याच्या शेजारी असलेलं ते जगदंबा हॉटेल. सो आमचं जेवणसुद्धा खूप छान होतं आणि सेटवर काही ना काहीतरी केलंच जायचं. एस्पेशली तो गुळाचा चहा फेमस आहे. त्याच्यानंतर काही झालं की पान. म्हणजे आमच्याकडे एक प्रथा होती. ज्यांनी चांगलं काम केलं ना, त्यांनी सगळ्या युनिटला पान खायला द्यायचं. सगळ्या युनिटला सगळ्या युनिटला. म्हणजे आमच्याकडं सेटवर दिवसभरामध्ये म्हणजे त्या अख्ख्या रात्रीमध्ये कमीत कमी 700 ते 800 पानं यायची. म्हणजे मला हे माहिती आहे की प्रीतमनी माझ्याकडनं जे काही रिम्युनरेशन घेतलंय, त्यातलं 50 ते 60% त्या पानात गेले. हो, तो स्वतः पानासाठी तो काय करायचा, समजा मी चांगलं काम केलं, तर मी पान द्यायचं. पण प्रीतम तो पान मागायचा. प्रीतम तो खर्च करायचा आणि माझ्या हातात आणून द्यायचा, की "नाही दादा, तुम्ही द्या." सो प्रीतम एक विशिंग टेडी बिअर आहे माझ्यासाठी. खूप गोड मुलगा आहे तो. आणि प्रीतम नेहमी सांगत असतो, की रसिक सरांसारखे निर्माते किंवा प्रोड्युसर अशा सगळ्या डिरेक्टर्सना लाभो. मी लगेच तिकडे करेक्ट करतो, की रसिक सरांसारखे निर्माते किंवा प्रोड्युसर प्रीतमसारख्या गुणी डिरेक्टरना लाभो. कारण सर मी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला भरपूर फोन येतील. तुम्हाला भरपूर म्हणजे भरपूर फोन येतील. बऱ्याच लोकांचे कन्सेप्ट तसेच बाकी आहेत. सगळ्यांना खूप भव्य-दिव्य प्रमाणात जसं गवाडकुंड बनला तसंच त्यांना चित्रपट करायचे. काय कराल तुम्ही? नाही बेसिकली देवा मी खूप इंट्रोव्हर्ट आहे. इझिली कोणाला ॲक्सेस देत नाही आणि एकदा ॲक्सेस दिला ना, सोडत तर नाही. सोडत नाही. म्हणजे आता मी प्रीतमच्या मानगुटीवर भोतून बसलेलो आहे. हा विक्रम वेताळाचा खेळ चालू राहणार आहे. कमीत कमी पुढचे 3-4 वर्ष तरी. हे नक्की आहे. कारण त्या मुलामध्ये जो स्पार्क मला जे दिसलं ना, तो एक स्पार्क होता, की जस्ट म्हणजे फायर इन द बेली आणि फक्त अपॉर्च्युनिटी कधी मिळतीये मला आणि मी कधी स्वतःला प्रूव्ह करतोय. माझी त्याची जी पहिली मीटिंग झाली ना या प्रोजेक्टच्या संदर्भात, त्याने एकच शब्द सांगितला, की यातनं युनिव्हर्स होतंय.
मी डन केलं, चेक दिला. मग त्याच्यानंतर आहे ना 3-4 दिवसांनी, हा किस्सा कोणाला माहीत नाही आहे, 3-4 दिवसांनी तो स्क्रिप्ट घेऊन आला. मी, स्मिता मॅडम आणि तो आपल्या पलीकडच्या त्या ऑफिसच्या आमच्या पलीकडच्या केबिनमध्ये बसलो होतो असं. आता स्क्रिप्ट वाचायची आहे. त्यांनी वाचायला चालू केली. मी आणि स्मिता मॅडम इकडे बसलो होतो, तो समोर बसला होता. आणि मी मोबाईलमध्ये बघत मला झोप लागली. आणि स्मिता मॅडमला इतकं एम्बॅरेसिंग झालं ना, की यार प्रीतम सर वाचतायत आणि हे झोपलेत. म्हटलं प्रीतम, मला तुमच्या हे बघा, एक तर मी पटकन विश्वास टाकतो, नाही तर मी कधीच विश्वास टाकत नाही. ज्या दिवशी मी तुम्हाला प्रोजेक्टला हो म्हटलं ना, त्याच्यानंतर ते प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्याचं काम तुमचं आहे. त्या स्क्रिप्टमध्ये काय आहे याच्याशी मला घेणं देणं नाही. तुम्ही मला एक प्रॉमिस केले की आपण याच्यातनं युनिव्हर्स करतोय. आणि आता मला कळतंय की किती मस्त त्यांनी तो प्रोजेक्ट एक्झिक्यूट केला. होय ना? सिंगल हँडेडली केलेलं आहे. म्हणजे मला एक्सपिरियन्स नव्हता. सो माझं कॉन्ट्रिब्युशन काहीच नाही. ही सगळी हा एक गबाळकुंड फॅमिली, म्हणजे माझी आयकॉन दी स्टाईल फॅमिली होती, छोटी होती. आम्ही आमचं लेवलला काम करत होतो. हां, मोठी उडी नक्कीच मारायची होती. पण ती मोठी उडी ते उड्डाणाला एक रॉकेट लागतं. ते गबाळकुंडच्या स्वरूपाने आम्हाला मिळालं आणि त्याचा कॅप्टन प्रीतमच आहे. सर मला खरंच खूप छान वाटतं की तुम्ही आमच्या प्रीतमवर की आपल्या प्रीतमवर एवढा भरभरून विश्वास टाकला. आम्ही एक प्रोजेक्ट करत होतो. खूप चांगला प्रोजेक्ट होता तो सर. आणि प्रीतम त्या बोर्डवर नव्हता. सो मी केवळ प्रीतम तिकडे म्हणून त्या प्रोजेक्टमध्ये होतो. आणि नंतर कळलं की डिरेक्ट दुसरंच कोणतरी करणार आहे. फक्त प्रीतमकडनं कन्सेप्ट घेऊन. मी त्यांना म्हटलं, "नाही. प्रीतम डिरेक्ट करणार असेल तर आणि तरच मी हा प्रोजेक्ट करणार." सर मी बॅकफूट घेतला त्या प्रोजेक्टपासून. पण मला सांगावसं वाटतं की खरंच मला वाईट वाटतं त्या लोकांबद्दल की त्यांनी प्रीतमवर विश्वास ठेवला असता, तर कदाचित आता घबाडकुंड होतं त्याच्यावर तो प्रोजेक्ट नक्की झाला असता सर. नक्कीच त्याच प्रोजेक्टच्या संदर्भात प्रीतमची आणि माझी भेट झाली होती. ओके. अच्छा. हां. पण काही कारणांनी म्हणजे मला माहीत नाही ते आणि त्या कारणांमध्ये मला पडायचं नाही. मग गबाळकुंड पुढं आलं, की हे रेडी आहे आणि प्रीतमची स्टाईल आहे. प्रीतमची ही स्टाईल आहे. हा एक्सपिरियन्स आता मला सुद्धा आलेला आहे. हे कनेक्शन नव्हतं आत्ता मला. पण जेव्हा आपण पहिल्यांदा स्क्रीनिंग बघितलं, नंतर पहिल्यांदा गाणं ऐकलं आणि फायनल प्रॉडक्ट, हे त्याच्याकडे जे बेस्ट असतं ना, ते सगळ्यात शेवटी देतो तो. म्हणजे इव्हन कास्टिंगमध्ये त्यांनी मला जे नावं आधी दिली होती, ॲक्च्युअली नावं जी आहेत, ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. कोण होतं सर? नाही ठीक आहे. हे ती नावं म्हणजे त्याच्या पण खंगरी डोक्यात तोच असेल. होता ना? हां, हां, हां. ते नक्कीच आहे. म्हणजे काही कॅरेक्टर्स होते की जे फिक्स होते त्याचे, म्हणजे दिल्या हे कॅरेक्टर फिक्स होतं, हो. खंगरी हे कॅरेक्टर फिक्स होतं. आजूबाजूला त्याला ऑप्शन्स होते, चॉईस होत्या. पण बेस्ट आणण्यासाठी त्यांनी आधी मला वर्स्ट असं म्हणता येईल आता. हो. कारण जो परफॉर्मन्स झालेला आहे, म्हणजे कुशलचा जो परफॉर्मन्स आहे ना, भूतो ना भविष्यातही हो, होणार आहे. हो. इव्हन आरोही, हो, हां, बापरे! ती काय लहान मुलगी मॅच्युअर्ड पोरगी आहे ती. सर म्हणजे तो जो ट्रेलर आहे, त्या ट्रेलरमधला तिचा जो ना, "काका, बाहुलीसाठी." अरे बाबा, बाबा! लोकं काय वेडी झाली. खरंच लिटरली वेडी झाली. काय म्हणजे ना, परफॉर्म केलं ते. सगळ्यात जास्त फॅन्स आता तिला मिळालेले आहेत. लिटरली तिचं फॅन फॉलोइंग एवढं फॅन फॉलोइंग जबरदस्त वाढलं. जबरदस्त. आणि गॉड ब्लेस सर. खूप खूप गुणी खूप मुलगी गुणी आहे. पोरगी. आणि रात्री अपरात्री आपण शूट करून घेताना सुद्धा तिने अजिबात होऊ नये की चू नये. फक्त तिला एकच असायचं की सेटवर जेव्हा ती यायची तेव्हा आम्ही सगळे टाळ्या वाजवायचो. "अरे, आरोही मॅडम आल्या, आरोही मॅडम आल्या." सो तिला एकदम भरून यायचं. अरे वाह! मी कोणतरी सुपरस्टार आलेले आहे. सो त्याच्यात ती असायची. पण सर खरंच खूप गुणी मुलगी आहे, खूप गुणी मुलगी आहे. आणि तिन्ही सगळे शॉट मला वाटतं, म्हणजे जेवढं मी ऑब्झर्व केलं, वन टेक वन शॉट्स टेक, वन टेक ऑलमोस्ट शॉट्स वन दिले. टेक. मग ते इव्हन ते कुंडामध्ये येताना खाली जे काय असायचं त्यासाठी सुद्धा तिने वन टेक सगळं दिलेलं आहे. इव्हन अंडर वॉटर जे सीन होते, अंडर वॉटरचा सीन तर खरंच. एवढं थंड पाणी ते. सगळे बाकीचे बाहेर आम्ही एका स्विमिंग पूलमध्ये आम्ही शूट करत होतो. सो सगळे बाहेर मस्तपैकी कानटोपी घालून, स्वेटर घालून, शॉल घेऊन वगैरे आणि मी आरोही आणि संदीप आम्ही असेच पाण्यामध्ये, त्या थंड पाण्यामध्ये. सर तरी त्या मुलीने होऊ नये की चू नाही केलं. जेव्हा आपण पहिला कट बघितला, तेव्हा अक्षरशः टेन्शन आलं होतं. अरे काय बनवलं आपण हे? कारण त्याला कशाला काही कनेक्टिव्हिटी नव्हती. आणि दुसऱ्याच दिवशी सर कसं त्या तिकडे एडिट होऊन येईल? एवढं फास्ट? हे एक्झॅक्टली ना, तो प्रीतमची ती खासियत आहे ना, सगळ्यात बेस्ट तो सगळ्यात शेवटी आणतो. म्हणून तर आता मी त्याला प्रत्येक गोष्टीला ना अप्रुव्हलच देत नाही.
इवन आपलं आता प्रीमियरचं इन्व्हिटेशन आहे. हम्म. त्याच्या 2-3 कॉपीज आल्या माझ्याकडं. मी अप्रूव्हलच नाही दिलं. कारण अजून, बेस्ट आहे तो अजून नंतर हां, म्हणा. अजून. नाही, पण खरंच खूप छान टीम झाली आहे सर आपली आणि एक छान प्रोजेक्ट आपण लोकांना देतो याचा खूप मोठा आनंद आहे. एक्झॅक्टली. आणि बस खूप बरं वाटतं आपल्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मला बाहेर कोणाला सांगता आल्या नाहीत, त्या मला ते इथे सांगता आल्या. आमच्या बाल्कनीमध्ये बसून मस्तपैकी रसिक सरांबरोबर ही संध्याकाळ घालवलेली आहे. तुम्ही सुद्धा मस्तपैकी अशीच संध्याकाळ एक आमच्या थिएटरमध्ये घालवा 19 तारखेला. तुम्हाला नक्कीच एंटरटेनमेंटचा घबाड 150% मिळेल. सो रसिक सर, मी आमच्या बोलबिडू ह्या आमचा एक मस्तपैकी एक संकल्पना आहे. जे मनाला भिडतं आणि जे तुम्ही बोलणारे असाल ते तुमचे बोल आमच्या मनाला भिडतात म्हणून तर बोल भिडू असं मला वाटतं सर. सो आमच्या या बाल्कनीमध्ये आलात, संध्याकाळ घालवलीत या इथे. मनापासून तुम्ही अगदी बोललात, खरंच खूप बरं वाटलं. काही गोष्टी मला माहीत नव्हत्या, त्या पण तुमच्याकडनं मला मिळाल्या, घेता आल्या मला. म्हणजे मी एक अँकरिंग चांगलं करू शकतो असं कदाचित. सो जाताना मला बोलबिडूकडनं मला चेक मिळणारच आहे अँकरिंगचा. सो तुमच्याकडनं बरेच मिळाले, तर त्यांच्याकडनं असं मिळायला पाहिजेत. हे आता माझी घ्यायची वेळ आलेली. जोक्स अपार्ट, पण खरं सांगतो सर, खरंच खूप बरं वाटतं. येस, येस. एक मला तुमच्यासारखा एवढा चांगला मित्र मिळालेला आहे. तेच सांगतो. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात, की इंडस्ट्रीमध्ये माझे मोजके मित्र आहेत. याच्या आधी मला इंडस्ट्रीमध्ये मित्रच नव्हते. हो, बरोबर. आणि जे पहिल्यांदा मिळालेत, ते एवढे भारी मिळालेत ना, आता दुसऱ्या मित्रांची शोधायची गरज नाही. सर खरंच बोलतात ना, की कमी असले तरी चालतील, पण ते बेस्ट असायला पाहिजे होतं. आणि मी एक माझं जे स्कूलिंग जे झालेलं आहे, त्या स्कूलिंगमध्ये मी एकच शिकलेलं आहे, की आपण पैसा खूप महत्त्वाचा आहे सर. पण आपण पैशासाठी काम करत नाही. तर पैसा लावला जातो, तो पैसा रिकव्हर करून त्याच्यामधनं अजून चांगलं नवीन निष्पन्न करावं. हवं, येस. यासाठी काम करतो सर. आणि मला कळतं तुमच्या डोक्यावर सध्या काय प्रेशर असणार आहे. मी माझ्याकडनं तुम्हाला ग्वाही देतो, की जे उरलेले दिवस आहेत ना, ते प्रत्येक क्षण सर तुमच्याबरोबर असणार आहेत. थँक यू व्हेरी मच. जेवढं जमेल तेवढं तुम्ही सांगा, ती ऑर्डर फॉलो करणार. येस. मीच नाही, तर आपली अख्खी टीम. कारण येस. खरंच म्हणजे प्रीतम बोलतो नाही, ते हे आपलंच काम आहे. आपण सगळ्यांनीच उचलून धरलं पाहिजे. कारण हा युनिव्हर्स आहे. हा शिवधनुष्य आहे. हा माझ्या एकट्याच्याने उचलला जाणार नाही. नाही इथं सगळ्यांचा हात लागला पाहिजे. पाहिजे. पण सगळं सांगतो, की महादेव आहेतच बरोबर आपल्या. येस. म्हणून तर हे बघा ना, इथे सुद्धा आहेत, इथे सुद्धा आहेत. बस ही मैत्री अशीच राहणार आहे सर. आणि तुमचा पुढचा जो कुठला प्रोजेक्ट असेल त्याला माझ्याकडनं अगदी भरभरून शुभेच्छा असणार. मी नसेन असेन मला काहीच माहिती नाही, पण एवढंच सांगतो, की कुठे तुम्ही मला बोलवा प्रमोशनला, मी नक्कीच त्या तिकडे असणार आहे कुठल्याही क्षणी. खरंच, कारण मी म्हटलं ना, की खूप कमी लोक असे आता माझे जोडलेले आहेत आणि त्याच्यापैकी तुम्ही आहात सर. थँक यू. आता ना अजून एक जाता शेवटचं माझ्याकडनं. आमचा प्रीतम जो डायरेक्टर आहे ना, तो खूप स्मार्ट आहे. तुमच्या या पॉडकास्टमध्ये, या बाल्कनीमध्ये ना त्याने एक क्लू सोडलेला आहे. तो तुम्हाला लवकरच कळेल. आहा, ओके. मला सुद्धा शोधायला पाहिजे. शोधा, शोधा. शोधा, शोधा. ओके. अच्छा, इथे तो व्हिजिबल आहे? हां, हो. तो व्हिजिबल आहे. हां? ज्यांना सापडेल त्यांना घबाड. एक मिनिट त्याच्यामध्ये दिसतंय? अरे मला पण माहित नाहीये. प्रीतम किती स्मार्ट आहे ना, हे तुम्हाला कळेल तो क्लू सापडल्यावर. अरे यार, हे सिरियसली मला मी सुद्धा शोधतोय. मला हे पहिलं नाही. हे असे असतात तो आमचे रसिक सर. हे नेहमी असं काही ना काहीतरी असं डोक्याला असं ना एक भुंगा सोडून देतात आणि मग तो भुंगा शोधतो. असंच बॉम्बे घाशीराम कोतवाल. काय रिमेक करताय तुम्ही घाशीराम कोतवाल? मार्वल. है कुछ तो है. है. ये बोल बुड़ के ये सेट का नहीं, अपने प्रीतम के स्मार्टनेस का मैं तारीफ कर रहा है. अरे यार, मला तर विचार करायला लागेल. पण एवढंच सांगतो, की ठीक आहे सर, आमची बोलबिडूची बाल्कनी सुद्धा काही कमी नाही, म्हणजे आम्ही शोधून दाखवूच. तुम्ही कमेंटमध्ये लिहा, की ते जे असणार आहे ना, काय म्हणतात त्याला, त्याचं जे त्यांनी एक हिंट दिलेली आहे, ती हिंट काय असणार आहे. प्लीज खाली ज्या कमेंट्स असतात त्या कमेंट्समध्ये द्या. प्लीज पॉझिटिव्ह कमेंट्स करा रे. कंटाळा ट्रोलिंग हे करत नको रे. कसं असतं, आपण जेव्हा एखाद्याला ना थोडंसं चुकीचं जरी बोललो ना, तरी खूप मनाला लागतं. मग ते असे ट्रोलिंगचे मी दुसऱ्यांचं सुद्धा बघतो. परमेश्वर कृपेने मला तेवढं ट्रोलिंग नाही होत. पण नाही रे, आपण पटकन एक वाक्य लिहून टाकतो आणि ते त्या दुसऱ्याच्या मनाला एवढं लागतात. आपण प्रत्येकजण
परफेक्ट नसतो. सर, कोणी आपण आकाशातनं पडलेलं नाही हो. प्रत्येकाने काही ना काहीतरी त्याच्याकडनं मिस्टेक झालेली असते किंवा काही असतं ते. थोडं आपण समजून घेऊया आणि जो समजून घेतो तो माणूस. सो म्हणून म्हणतो, की सर पॉझिटिव्ह कमेंट्स दिल्या ना तर एक उभारी येते. आणि आमची बोलबिडूची ही जी काही बाल्कनी आहे ना, ती सुपर पॉझिटिव्ह आहे. सो त्यासाठी बस पॉझिटिव्ह कमेंट्सचा तुमचा म्हणतात ना, की वेलकम आहेत. भेटत राहू पण असेच. आज आम्ही दोघं आहोत. पुढच्या एपिसोडला अजून कोणी असेल. येस. पण जी काही हिंट सोडलेली आहे ती मला तुम्ही प्लीज नक्की सांगा. म्हणजे मला ह्यांना सांगता येईल. हो, कमेंटमध्ये होते. कमेंट. सर कमेंट पण वाचा सगळ्या. ज्याला कमेंटमधनं हिंट राईट मिळेल, त्याला पण काहीतरी मिळेल. अच्छा, ओके. मला सांगा, मी कमेंट करणार. माझं इन्स्टा किंवा तुम्ही ॲड करा. मला जे मिळेल अर्धं तुम्हाला. शुअर. चालेल. पण सर खरंच जोक सपाट खूप बरं वाटलं या इथे येऊन आणि आमची बाल्कनी तुम्ही एकदम मस्त केलेली आहे. मी तुमच्याकडनं बोलतोय? हां. माझं चेक रेडी ठेवा. सो थँक्स अ लॉट. सो सर आपण सगळे भेटणार आहोत 19 जूनला फक्त आणि फक्त थिएटरमध्ये. कारण आपला फर्स्ट मराठी सिनेमॅटिक युनिव्हर्स घबाडकुंड 19 जूनला रिलीज होतो आहे. प्लीज मोबाईलवर काही जे अनऑथोराइज्ड ॲप असतात किंवा कसे पायरेटेड होऊन जे मूव्ही येतो, तो प्लीज बघू नका. कारण घबाडकुंड हा साऊंड इफेक्ट्स, व्हिज्युअल इफेक्ट्सनी पूर्ण भरलेला आहे. खूप खर्च केला आहे त्यासाठी. तो खर्च काय आहे तो प्लीज तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि बस आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला अजून वरती कसं आणता येईल त्यासाठी आपण हातभार लावूया. चलो. थँक्यू सर. थँक यू. थँक्स अ लॉट. सो सर खरंच खूप बरं वाटतं आज आपण या बाल्कनीमध्ये येऊन आस्वाद घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा आस्वाद घ्या प्रत्येक वेळी आमच्या या बाल्कनीचा. पण त्यासाठी तुम्हाला एक करायला लागेल, सबस्क्राईब करायला लागेल. प्लीज सबस्क्राईब. खाली जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा. म्हणजे तुम्हाला जे काही नोटिफिकेशन येतील ते तुम्हाला मिळतील. आणि प्लीज लाईक आणि शेअर करा. ऑलवेज यू लाईक मी, आय नो. पण आमच्या बोलबिडू बाल्कनीला पण लाईक करा. प्लीज शेअर. तसं शेअर आपण करतच असतो. तसा शेअर बरंच काही शेअर करत असतो. पण एवढं सांगतो, की नेहमी हितगुज जे असतं ते शेअर करावं. आणि ह्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या नेहमी शेअर कराव्यात. बोलबिडू बाल्कनीमध्ये नेहमीच चांगल्याच गोष्टी असतात. त्या पण शेअर करा. थँक्यू. येळकोट येळकोट, जय मल्हार.